नमस्कार मंडळ, पुन्हा एकदा स्वागत आहे चॅनल देतो राजकदम व्लॉग्स. तर आजची तारीख आहे, किती आहे तारीखाची? 21 जून. पाऊस काय अजून पडलेला नाही आहे, तर आम्ही बोललो आता सुरुवात करावीच आहे का भ्रमंती करण्यासाठी. तर आज मोरे शेठ आहेत. मोरे शेठ कसं वाटतंय? कडक एकदम शिवमय सकाळ झालेली आहे, एकदम कडक असं वाटतंय. आम्ही कुठल्या रस्त्यात आहोत? कल्याण भिवंडीचा हा महामार्ग आहे. तर अशा प्रकारे कडक असं वाटतंय एकदम. आपली गाडी आणलेली आहे आज आपण. कडक वाटतंय. ओके, तर बघूया कसं काय माहुली किल्ल्यावर जातोय आपण आज. तर कसं काय होतं ते बघूया. या ब्लॉग मध्ये तुम्ही राहा आणि कसं काय जायचं ते सांगतो तुम्हाला नक्की. बाय बाय. नमस्कार मंडळी, पोचलेलो आहोत आपण दुसऱ्या वाटेकडे. पाठी आहे माझ्या माहुली किल्ला. गाडी आहे आपल्या. आता जायचं, आता तिथे स्टार्टिंग म्हणलं चुकीच्या रस्त्यावर आलोय, पण एक असं बोललं थांबलो आणि कसं काय बघूया. आता जाऊयात पुढे, चला मग. ओके, जाऊ शकतो आतमध्ये, गाडी काय एवढेच. हा 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 हा, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. माहुली किल्ले प्रवेशद्वार. अरे काय तुम्ही कुठे जायचं आता? तर मंडळी, अशा प्रकारे आम्ही या खालच्या गावात जिथून स्टार्टिंग पॉईंट आहे तिथे पोचलेलो आहोत आपण. 7:30 वाजलेले आहेत सकाळचे. कडक असं वाटतंय. आम्ही थांबलेलो आहे नाश्त्याला. ते माझ्या पाठी पाहू शकता, तो आहे माहुली किल्ला. तर मोठा असं हे आहे त्याचा वावर. तर मोरे साहेब आहे त्या साईडला. इथे नाश्त्याला थांबलो आम्ही भूमिका ढाब्यात, खालीच आहे. आणि आपली गाडी कशी चकाकते वर, कडक वाटते, कडक एकदम. असं एकदम कडक वाटतं एकदम. वरती किल्ला येतो तर असं एकदम गावच्यासारखंच वाटतंय. असं भारीच वाटतं. काय बोलतो मोरे? कडक एकदम. काय बोलतो? काय आता ऑर्डर काय दिली आहेस? पोहे. पोहे. तर असं कुठल्या ढाब्याचं आहे? भूमिका ढाबा यांचं. इथं आम्ही पोहेचं ऑर्डर दिलेली आहे. कडक वाटतंय की नाही? कसं आहे, कसं आहे परिसर? काय विषय याच्याबद्दल काय सांगू शकतोस? काय सांगू शकतोस म्हणजे असं किल्ल्याबद्दल, असं म्हणजे काय यावं ह्यात? मेन महत्व म्हणजे स्वतः शिवाजी महाराजांचं वास्तव्य इथे होतं. ओके, हीच मोठी गोष्ट आहे. म्हणजे आपल्याला आता काहीतरी अनुभव करायला मिळणार शिवाजी नक्कीच. महाराज, जिजाऊ साहेब आणि शिवाजी महाराज ओके यांचा ओके. मुक्काम गडावर होता. तर जाऊयात आपण पण, बघूया वरती कसं काय आहे कसं काय नाही ते. तर राहा या व्लॉगमध्ये. आता जरा पोहे नाश्ता करतो जरा आणि बघतो पुढे कसं काय आहे. तर मंडळी, आता आम्ही सुरुवात केलेली आहे ट्रेकला माहुली किल्ल्याकडे जाण्यासाठी. मस्त असं हे बनवलेले आहे, आत्ताच बांधकाम झालेलं आहे कदाचित. हो. तर इथे येत असाल तर नक्कीच तुम्ही कॅश घेऊन या. आम्ही आलेलो आहे तरी आपण कॅशचा प्रबंध केलेला आहे इथे लोकांकडे घेऊन. मागून मागून 30 रुपये देत आहे का, 30 रुपये देत आहे का म्हणून. आता अशा प्रकारे दम लागलेला आहे. आता कुठून जायचं ते माहिती नाही. कडक अशी वाट आहे. वरती तो माहुली किल्ला आहे. छत्रपतींचं बालपण इथे या गडावरती गेलं. तर इतिहासातला हा जरा काय बोलतो त्याला, वजनदार किल्ला आहे. तर मोरे आहेत, मोरे सरदार या साईडला आहेत. आम्ही आहोत. जाऊयात पुढे, कसं बघूयात कसं काय होतं ते. बाय. तर थोडासा असा पॅच आपण कव्हर केलेला आहे. माचीजवळ आलेलो आहे. कदाचित आपण हा पहिला टप्पा बोलू शकतो. अजून गड तर वर बाकी आहे. मोरे शेठ येत आहेत. कसं आहे? ओके, तिथे जायचं आहे कदाचित. कदाचित नाही म्हणजे जायचं तिथेच. चांगलासा परिसर आहे कडक. खूप दर दिवसाने आलो आहे. राजगड नंतर आता हेच करतोय. रायगड नंतर हेच करतोय. तर राहा या ब्लॉगमध्ये. ये की. वा, कडक रे. ग्लुकोजची गरज ह्याला आहे आणि त्याला केलं होतं ग्लुकोज. कसं आहे कसं आहे? आता सोडणार आहे मला वरती. त्याच्या अंगावर बोलतो बसणार आहे. देणार राईडवर देणार ना. अर्धा अर्धा का टाकतेस रे त्याला? बजेट नाही. एक पुढे तो आम्हाला पाहिजे. लेट्स गो. कडक कडक बघतोय रे मोरे.
मोरे येतोय, मोरे येतोय बघा इथून. तिथून नको, बाजूबाजूनी ये. ये ये. कसं आहे अवघा मुलूक आपला. सरळ आहे, सरळ आहे. चढ आता वर कडक. कसं डिफिकल्टी लेवल कशी आहे बोलतो? मीडियम आहे ना, ठीक आहे. चला जायचं आहे वर. झेंडा दिसतो का तिथे वरती? तिथे जायचं आहे. चला जाऊयात. नमो पार्वती पदा शिव हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज के जय. कडक असा पॅच म्हणजे कसं आहे. आलो आता निम्म तर गड चढलेलो आपण. हा रस्ता तुम्हाला दाखवते कडेतून आहे कसा. हो वर आहे बाले किल्ला. चढते बघा कसाही विषय कडक. बघा तिथून आलो तर पोरं चढतात तिथून. कसं आहे मित्रा? हाय मी कडक रे. तर मंडळी कठीण असा पॅच आम्ही करून पोचलेलो आहोत वरती. तटबंदी दिसते काय? शिड्या इथे एक मोरे शेट आहेत, दमलेत दिसतात इथून कडक. कसं आहे परिसर बघा, कसं आहे विषय कडक एकदम. जाऊयात आता वर. मंडळी महादरवाजाच्या इथे आहे छत्रपतींची मूर्ती आणि त्याच समोर आहे महादेवांची पिल्ल. कडक असं वाटतंय. आणि हा महादरवाजा या साईडला. जाऊया पण खाली आता. तर मंडळी येऊन पोचलेलो आहोत महादरवाजाच्या इथे. कशी आहे, कसा आहे बुरुज, कशी आहे तटबंदी कडक. वर काय विषय कडक रे. रिंगटोन वाजते रे. तर मंडळी तिथे आहे तो महादरवाजा आणि छत्रपतींची मूर्ती आहे तिथे. तर आणि बाजूला शिवमंदिर सुद्धा आहे. आणि या बघा उभा कातळ कसा आहे, कसं आहे कडक डायरेक्ट खाली. चला आता जाऊयात गणेश दरवाजाकडे. गणेश दरवाजा इथं आलेलो पण काय वाटत नाही काय आहे इथे. वरती परत जाऊया आता. चला लेट्स गो. हा तर मंडळी अशा प्रकारे आपण एका स्पॉटला पोहोचलेलो आहोत जिथून धरण दिसतंय आणि सगळा असा परिसर दिसतोय. कडक असं वाटतंय, तुम्हाला दाखवतो. हे बघा कडक कसं आहे. तिथं धरण आहे तो भारीच एकदम. तर मंडळी आलेला आहे आता पाऊस. पहिल्यांदाच मी गडावरती अनुभवतो माझा पहिला पाऊस. मोरे शेट आहेत हे बघा तिथे. ते छत्रपतींची मूर्ती आहे आणि शिवपिंड आहे. नक्की विजिट करा, नक्की विजिट करा. आपलेच गड किल्ले आहेत, आपल्यालाच बघायला लागणार त्यांना, म्हणून या. ओव्हर अँड आउट. कसं आहे, कसं आहे पाऊस, पहिला पाऊस. पहिला पाऊस विषय आहे कडक.
कसं आहे सह्याद्री, सुंदर अशक्य सह्याद्री. सायको प्रशीलने हे वाक्य लिहिलेलं आहे. मोरे शेठ आहेत, मोरे शेठ पाठी. कसं आहे, पाऊस तुफान आहे. बघा खाली, बघा खाली, बघा कोडोक. तेव्हा तिथे होतो आपण मगाशी. हवा पण एकदम खूप आहे, खूप आहे. तर जाऊयात खाली, उतरूयात आधी, खाली उतरूयात आधी.